मैत्रिणींनो, मे महिना म्हटला की आपल्याला आठवतं ते आपलं गाव. तेथील रानमेवा आणि आठवतात ते हापूस आंबे. आज याच आंब्यांचा वापर करून आपण एक पारंपरिक रेसिपी करणार आहोत. ते म्हणजे आंब्याचं सांदण. आज त्या आंब्याच्या सांदणामध्ये मी वापरलाय हापूस आंब्यांचा आमरस. जर तुम्हाला तो आमरस विकत घ्यायचा असेल, तुम्ही स्वतः जर शुद्ध आणि सात्विक चवीच्या आमरसाच्या शोधात असाल, तर मुंबईतील दहिसर येथे अशोकवन येथे असलेल्या आमच्या गुरव मसाले या दुकानास नक्की भेट द्या आणि त्वरित जाऊन तेथील आमरस खरेदी करा. धन्यवाद. मैत्रिणींनो, आंब्याचं सांदण करण्याकरता आपल्याला अत्यंत मोजकं साहित्य आणि घरी सहजासहजी उपलब्ध असलेलं साहित्य लागतं. सर्वप्रथम आपण ते साहित्य काय काय लागतं हे पाहून घेऊयात. त्याकरता आपल्याला हा तांदळाचा जाड रवा लागतो, किंवा इडली रवासुद्धा तुम्ही वापरू शकता. जितका रवा असेल तितकंच दूध घ्यायचं आहे आपण. हे साधं दूध आहे. याऐवजी तुम्ही नारळाच्या दुधाचा देखील वापर करू शकता. शिवाय तितकीच साखर आपण घ्यायची आहे, किंवा पाऊण वाटी साखर घेतली तरी चालेल. म्हणजे 1 वाटी जर इडली रवा असेल तर 1 वाटी दूध आणि पाऊण वाटी किंवा 1 वाटी साखर आपण घेऊ शकतो. 2 वाट्या आपल्याला हापूस आंब्याचा रस लागणार आहे किंवा पायरी आंब्याचा रस लागणार आहे आणि थोडं तूप लागणार आहे. शिवाय हे सांदण हलकं व्हावं म्हणजे ते सांदण आपण वाफवून घेणार आहोत. आणि गमतीतच म्हणायचं झालं तर मी त्या सांदणाला मराठमोळा केकसुद्धा म्हणते. तर हे सांदण वाफवण्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हे इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. तर हे आणि इतकंच साहित्य आपल्याला या रेसिपी करता लागतं. आपण एक टोप घ्यायचं आहे आणि त्याच्यात हा 1 वाटी इडली रवा किंवा तांदळाचा जाड रवा, किंवा त्याऐवजी तुम्ही साधा जाडा रवा देखील वापरू शकता. त्यात हे समप्रमाणात म्हणजेच 1 वाटी दूध, शक्यतो दूध रूम टेम्परेचरचं असावं. 1 किंवा पाऊण वाटी साखर, ही 1 वाटी आमरस, आणि ही दुसरी वाटी आमरस. असे 2 वाट्या आमरस आपण त्यात घालायचं आहे. सगळे जिन्नस हे एका या टोपात घेतल्यानंतर आपण ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकत असाल या आमरसामुळे त्याला किती सुंदर रंग आलाय. शक्यतो त्यातली साखर वितळेल याकडे लक्ष द्या तुम्ही. आता या मिश्रणामध्ये आपण अगदी थोडंसं इनो फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. ते शक्यतो तुम्ही फ्लेवर्ड न घेता रेग्युलर फ्रूट सॉल्टच घ्या आणि ते हलक्या हाताने मिक्स करणार आहोत. इनो घातल्यामुळे हे सांदण थोडं हलकं होतं. हे थोडं ढवळून घेतल्यानंतर आपण एका या टोपाला मी तुपाचा हात लावून घेतलाय. या टोपात मी हे मिश्रण ओतून घेणार आहे. त्याला खूप जास्त जोरात ढवळायचं नाही आहे. ढवळताना
आणि एकदा इनो या मिश्रणात घातल्यानंतर जास्त वेळ हे मिश्रण असं बाहेर ठेवायचं नाही. हे मिश्रण यात ओतल्यानंतर आपण ऑलरेडी या टोपात पाणी गरम करत ठेवलं होतं, त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे आपण. आणि या चाळणीत आता हे मिश्रण आपण वाफवण्याकरता ठेवणार आहोत. हे मिश्रण आपण साधारण 25-1 मिनिटं वाफवणार आहोत. त्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफ बाहेर न जाता त्या मिश्रणाला व्यवस्थित लागेल. मैत्रिणींनो, वाफून झाल्यानंतर झाकण काढल्यावर हे सांदण असं दिसतंय. आता आपण सुरीच्या साहाय्याने पाहूयात ते सांदण झालंय का. हे पहा, सुरी बऱ्यापैकी क्लीन निघतीये, म्हणजे हे सांदण रेडी आहे. आता आपण गॅस घालवून टाकूयात. तुम्ही पाहू शकत असाल वाफून झाल्यानंतर हे सांदण आता तसं रेडी आहे. त्याच्या कडा व्यवस्थित सुटलेल्या आहेत तूप लावल्यामुळे. आता थोडा वेळ हे सांदण आपण गार करायचं आहे. पूर्णपणे गार केल्यानंतर आपण त्याचे हवे त्या आकाराचे तुकडे करून खायचे. मैत्रिणींनो, आपलं हे सांदण वाफून झाल्यानंतर मी ते या बोलमध्ये डिमोल्ड करून घेतलं आहे आणि त्याला बदामाच्या साहाय्याने सजवलेलं आहे. तुम्ही पाहू शकत असाल ते किती सॉफ्ट आणि छान टेक्स्चरचं झालं आहे. किती सुंदर दिसतं आहे ते आणि त्याचा सुंदर आणि मादक सुवास घरभर पसरलेला आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी आवडली असल्यास करून पाहायची आहे आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे कळवायचा आहे. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.